माझे अत्यंत जीवाचे मित्र म्हणजे तात्यासाहेब ढेरे. ज्या दिवसापासून यांनी मुंबईमध्ये पहिला पाऊल टाकला त्या दिवसांचे माझे मित्र. माझ्या जीवनाच्या प्रवासामधले अजून एक विटनेस जरी आपण म्हणालो ते म्हणजे तात्यासाहेब ढेरे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आम्हाला अभिमान वाटतोय की वाढदिवसाच्या दिवशी हे आज आमच्या बरोबर आमच्या घरी आहेत. माझ्या वडिलांचा देखील वाढदिवस आहे. रोमन साहेब सुद्धा वाशीसारख्या लांब ठिकाणाहून आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि वाशी ते मुंबई म्हणजे मुंबई ते दुबईचा प्रवास जेवढा लागतो तेवढाच वेळ लागतो वाशी ते मलाडपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि तरी देखील तात्यासाहेबांचे आणि आमचे जीवाचे मित्र रोमन साहेब सुद्धा आज या कार्यक्रमाला इथे आलेले आहेत. आपल्याला तात्यासाहेबांबद्दल त्यांच्या आवडीनिवडी ऐकून घ्यायचे आहेत तर त्याबद्दल जर आपण त्यांना 4 प्रश्न विचारूया. आणि आपल्या या परमनंट मेमरीमध्ये जेव्हा तात्यासाहेब 85 वर्षाचे होणार, जेव्हा ते पणजोबा होतील तेव्हा त्यांना हा मी व्हिडिओ पुन्हा एकदा दाखवेन. बरोबर वहिनी? तात्या वहिनी आहेत, रोमन वहिनी आहेत आणि रोमन साहेबांचे चिरंजीव देखील इथे आलेले आहेत. तर तात्यासाहेब तुमचा आवडता कलर? माझा आवडता कलर पांढरा कलर आहे. पांढरा. आवडतं जेवण? आवडतं जेवण पालेभाज्या आणि चपाती. आणि अभ्यासात कुठचा विषय चांगला होता? माझा अभ्यासात गणित विषय चांगला होता पण दुर्दैवाने मी गणितात परत पुढे काही त्यात केलं नाही. नंतर ऍग्रिकल्चर मध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारे यश मिळालं. जर तुम्ही सेल्स टॅक्स मध्ये जॉईन झाला नसता तर तुम्ही काय केलं असतं? सेल्स टॅक्स मध्ये जॉईन नसतं झालं तर तोरडमधली मला काट्या मारायला लावल्या. पोलीस नक्कीच पोलीस मध्ये असतो. तुम्ही पोलीस अधिकारी झाले असते? पोलीस अधिकारी 100% पोलीस अधिकारी किंवा तोरडमलला तरी मी सेल्स टॅक्स मध्ये आणला असतं. तोरडमल एवढा डॉमिनेट कॅरेक्टर आहे की तो मला पोलीस मध्ये घेऊन गेला. तात्यासाहेबांना 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांचं वय? एकाचं वय आहे आता 16 रनिंग आहे आणि एकाचं वय आता 12 आहे. मुलांकडनं अपेक्षा? मुलांकडून काही अपेक्षा नाही. फक्त माझ्यासारखं त्यांनी जरी झालं तरी माझ्यासारखं जरी तेवढ्या लेवलला जरी आले तरी ते खूप झालं. आणि चांगलं नागरिक व्हावं. आमची बायको म्हणते काय नाही झालं तर चांगला नागरिक व्हावं. वहिनींकडनं अपेक्षा? वहिनींकडून काय नाही फक्त म्हातारपणी काठी बिटी जरा आणि राग वगैरे काय करू नये. नाही तर म्हातार झालंय कोपऱ्यात बसलंय पेन्शनसाठी फक्त सांभाळायचंय असं काय होऊ नये. प्रत्येक माणसाला काय ना काहीतरी सवयी असतात. तुमच्या 2 सवयी सांगा. माझ्या सवयी फक्त चांगलं जेवण करणे, चांगला व्यायाम करणे ह्या माझ्या सवयीचे आणि मित्र परिवार जोडणे, सगळ्यांची स्नेह भावनेने राहणे. वहिनींबद्दल 2 चांगले गुण सांगा. वहिनींचे 2 चांगले गुण म्हणजे तिला राग येतो आणि पटकन जातो. म्हणजे ते तर नॉर्मल होते. स्टोव्हच्या बर्नर सारखं काम आहे. त्याच्यामुळे आपण वेट अँड वॉच करायचं. बर्नर बरोबर थंड होतं. व्हेरी गुड. दुसरा एक गुण सांगा. एक सांगितलं, दुसरं एक? दुसरं आहे तिचे कुणाबद्दल असं स्पर्धा नसती. तिची एखाद्याने हे केलं म्हणून आपण हे केलं पाहिजे असं काही तिचं नसते. आणि चांगली कामं करा असं मला नेहमी सांगते. पण कधी कधी प्रशासनामधनं माझ्याकडून चुका होतात आणि मी ते चुका आपल्या तिला सांगतो आणि मोकार टेन्शन घेतो. बायको म्हणते चांगलं काम करीत जा. तर मग बाकीचे IAS IPS किंवा इतर तत्सम अधिकाऱ्यांचे कसे हाल झाले त्याचे उदाहरणं देतील आणखी मला टेन्शन देतील. तात्यासाहेब, पुनर्जन्म झाल्यानंतर तुम्हाला काय होऊ इच्छिता तुम्ही? पुनर्जन्म झाल्यानंतर मला बाबा आमट्याच्या वनातला कुष्ठरोगी व्हावं वाटतं. अरे बापरे, क्या बात आहे तात्यासाहेब, क्या बात आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काय ना काहीतरी चांगलं करत राहतं, काय ना काहीतरी चांगलं सहकार्य समाजात देत राहतात. असं तुम्ही काय करता? मी माझ्या जीवनामध्ये इतरांना आनंद देतो, इतरांना मदत करतो आणि जास्तीत जास्त इतरांवर प्रेम करणे, मदत करणे एवढं माझं चांगलं गुण आहे. अनेक पॉलिटिशियन्स महाराष्ट्रामध्ये असे घडले जे अगोदर सरकारी नोकरी करायचे, नंतर पॉलिटिक्समध्ये येऊन ते मुख्यमंत्री घडले. तुम्ही जर उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्राचा सर्वात प्रथम प्रश्न तुम्ही कुठचा सोडवणार? मी सर्वात प्रथम प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा देणार आणि शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा आणि रस्ते, गावाला जोडणारे रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर मग ॲग्रिकल्चरला प्राधान्य देईन आणि शहराच्या जे बकालीकरणामध्ये जे रस्त्यात जे गरीब लोक आहेत ते जे व्यसनासाठी लहान मुलांकडून भीक मागतात त्यांचा पहिला बंदोबस्त करेल. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. टाली. वहिनी, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आमच्या लग्नाला आता 17 वर्ष पूर्ण होती. तात्यासाहेबांचा वाढदिवस तुम्ही त्यांना काय दिला? आता बक्षीस काय दिला, गिफ्ट काय दिली?
बक्षीस असं काही नसतं. दोन मुलं दिले, अजून काय बक्षीस दिले? त्यांना असं नेहमीच देत असते, चांगलं बोलणं, चांगलं हे करून जेवण, हे हे ह्याच्यातूनच गुरुजीच आहे त्यांना- आमचा. आमच्या घरातला नरेंद्र मोदी आहे. वहिनी, तात्यासाहेबांबद्दल 2 चांगले गुण. ते खूप प्रेमळ आहेत. कोणावर? आणि, नाही, सगळ्यांवर. अच्छा. आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे खूप दयाळू पण आहे. जर तुम्ही त्यांचा एक स्वभाव बदलू शकला तर कुठची सवय तुम्ही बदलणार त्यांची? असं म्हटलं जातं की नवरा बायकोची साथ 7 जन्माची असते. नवरा नेहमी म्हणतो हे 7वं जीवन आहे, बायको नेहमी म्हणते हे पहिलं जीवन आहे. तुम्ही काय म्हणणार? हे पहिलं आहे. अरे वा. रोहन साहेब तात्यासाहेब ढेरेंचे एकदम अत्यंत जवळचे मित्र. रोहन साहेब, तुम्ही तात्याबद्दल काय म्हणणार आणि तुम्ही त्याला वाढदिवसाच्या दिवशी काय शुभेच्छा प्रकट करणार? त्यांना वाढदिवसा दिवशी खूप खूप शुभेच्छा, आणि असे अनेक वाढदिवस त्यांच्या आयुष्यात येऊ, अनेक वर्ष ते असेच चिरंतर राहू, ह्या शुभेच्छा देतो मी. आणि तात्यासाहेबांबद्दल तुम्ही 2 चांगले गुण काय सांगणार? तात्यासाहेब एकदम प्रेमळ स्वभाव आहे, आणि लोकांच्याबद्दल केअर करणे आणि लोकांना मदत करणे. त्यांच्या इतकी मदत मला नाही वाटत कोणी केली असेल जास्त लोकांना. आणि दुसरा एक स्वभाव आहे त्यांचा, एक डॅशिंगपणा. त्यांच्यात का डॅशिंगपणा मी फार कमी लोकांच्यात बघितलेला आहे. क्या बात आहे. रोमन दादा, तुम्ही माझ्यासारखं नेहमी म्हणजे तात्यासाहेबांसारखे आपल्या जीवनामध्ये जर मित्र आले तर खरोखर आपण खऱ्या मनाने श्रीमंत आहोत असं मानतो. तुम्ही तात्यासाहेबांसाठी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रभूचरणी काय प्रार्थना करता? प्रभूचरणी एवढी प्रार्थना करतो की त्यांचं ज्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण हो, आणि त्यांना सुदृढ आणि चांगलं आरोग्य लाभो. धन्यवाद, धन्यवाद रोमन साहेब. रोमन वहिनी, तुम्ही काय म्हणणार? तुम्ही तात्यासाहेबांना परिवाराला बऱ्याच वर्षापासून ओळखता, तुम्ही तात्यासाहेबांबद्दल काय म्हणणार? स्वभाव चांगला आहे त्यांचा, म्हणजे दुसऱ्याला मदत करतात, हे म्हणजे चांगलं आहे. आणि रोमन तू काय म्हणणार काकांबद्दल? खूप चांगले आहेत आणि खूप फनी आहेत. आणि तू त्यांच्याकडनं काय शिकलास? एक गुण काय शिकलास तात्यासाहेबांकडनं? हसत खेळत राहणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तात्यासाहेब, मे गॉड ऑलमायटी ब्लेस यू इन अबंडन्स. मे ही गिव्ह यू अ लॉट ऑफ हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, प्लेजर अँड एव्हरीथिंग दॅट यू ड्रीम अँड डिझायर. आम्ही फॉर्च्युनेट आहोत की एवढ्या चांगल्या परिवारात आपले एवढे चांगले मित्र आहेत. आणि तात्यासाहेब म्हणजे अशी व्यक्ती आहे ज्यांच्याबद्दल मी माझ्या पूर्ण मित्रमंडळीमध्ये जगभरात सगळ्यांबरोबर जर कुठच्या व्यक्तीबद्दल चर्चा करतो तर ते आहेत तात्यासाहेब ढेरे. आणि मी त्यांना सल्यूट करतो त्यांच्या नॉलेजसाठी, आणि त्या नॉलेजचा सदुपयोग करणारा व्यक्ती म्हणजे तात्यासाहेब ढेरे. तात्यासाहेब, विश यू अ व्हेरी व्हेरी गॉड ब्लेस हॅपी बर्थडे.